नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मंडळी, पत्रकारिता मी आणि पत्रकारांचे माझ्यावरचे आक्षेप, माझे पत्रकारांवरचे आक्षेप या विषयावर बोलताना मला काय असं भाषण करायचं नाही आहे. बस काही उदाहरणं द्यायची आहेत. उदाहरण कशाला म्हणतात आणि हा सूर्य हा जयद्रथ करणं कशाला म्हणतात ते तुम्हाला मला आता दाखवायचं आहे. पत्रकार नावाच्या जमातीशी माझं नातं मी केव्हाच तोडून टाकलंय. मी स्वतःला पत्रकार समजत नाही. तोडलंय म्हणून तर युट्यूबवर आलोय. फक्त फरक इतकाच आहे की अनेकांच्या विषयी माझ्या मनामध्ये आदर असल्यामुळं त्या आदराच्या भावनेमुळे वय काही गोष्टीविषयी मी बोलत नाही. वय, अनुभव या सगळ्या गोष्टी बघितल्या की बोलू नये. पण पत्रकारिता काय होत चालली आहे हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. मंडळी, राज्याचा मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी प्रेस कॉन्फरन्स का घेत नाहीत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जाईल. का घ्यावं नरेंद्र मोदींनी प्रेस कॉन्फरन्स? पानसट प्रश्न विचारायला. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं आहे असं तुम्हाला वाटतं का? किंवा अमुक एक माणूस असं बोलला आहे याबद्दल तुमचं मत काय? हे असले फालतू प्रश्न विचारायला मोदींनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, याची उत्तर द्यायची मोदींनी. और राज्याचा मुख्यमंत्री आलाय, राज्याचा उपमुख्यमंत्री आलाय, त्याला विचारायची प्रश्न कोणती असतात, कशा स्वरूपाची असतात, काही भान आहे की नाही? नुकतीच राज्याच्या मुख्यमंत्र्याला पुण्यामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची मी पीसेस तुम्हाला टाकतोय, जरा बघून घ्या. ठाकरे मातोश्रीवर गेलेल्या 20 वर्षानंतर या भेटीकडे कसं बघता? यापूर्वी काही भेटीगाठी झालेल्या आहेत. सुरुवातीपासून महाराष्ट्रातल्या मनांना घडेल असं बोललं जात होतं आणि पत्रकार लावत. मिसाळ यांनी ज्या पद्धतीनं आरोप नाही केला, पत्र लिहिलं. राज्यमंत्री ज्या पद्धतीने म्हणतायत, कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांमधला वाद उघडपणे बाहेर आलेला आहे. राज्यमंत्र्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाला. पुणे पोलिसांनी अनेक कारवाई केली आहे. त्याच्यामध्ये जे प्रांजल खिवडकर आहे त्यांना आणि सहकारी नाटक करण्यासाठी ते अंमली पदार्थ किंवा असं रेव पार्टी पाहिलं. राज ठाकरे मातोश्रीवर गेले. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राच्या मनातले घडणार असं उद्धव ठाकरे म्हणाले होते, ते घडतंय का? तुम्हाला काय वाटतं? मिसळाबाईंनी आरोप केलाय, आरोप नाही पत्र पाठवलंय, पत्र नाही वाद चालू आहे. अरे काय चाललंय काय? कोणती प्रश्न विचारावी, कोणत्या प्रश्नावर जावं याला काही धरबंद उरलेला नाहीये. राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार पुण्यात आले आणि पुण्यातल्या पत्रकारांनी काय प्रश्न विचारले? पुण्यातले आहेत की उण्यातले आहेत हा प्रश्न आहे मला. पत्रकार नावाची बुद्धी जी शाबूत असते, एखाद्या माणसाला प्रश्न विचारताना त्याच्याकडून अशी माहिती मिळवावी की जी माहिती लोकांसाठी उपयोगाची असेल, अशी माहिती मिळवावी, ती द्यावी, ती छापावी. अर्थात ती नेहमी सकारात्मकच असेल असं नाही. काही भ्रष्टाचाराचे विषय असतील, काही मुद्दे असतील, त्यातली सखोल माहिती घ्यावी. नाही, उपमुख्यमंत्र्यांना विचारलेला प्रश्न कोणता? तुम्ही म्हणे त्या IT पार्कच्या गाव असलेल्या सरपंचाला झापला. म्हणजे हिंजवडीच्या सरपंचाला तुम्ही झापला का? ऐका ना, ते मी कुणालाही झापलेलं, एक मिनिट, मी कुणालाही झापलं नाही. उद्या थापा मारू नका, अजिबात नाही. तुम्ही चुकीची बातमी दिली. मी तिथं झापलेलं नाही, मी स्वतः सांगतोय. त्यामध्ये चर्चा करत असताना ऐकलं, पाहिलं? ही काय पद्धत झाली? मग अजित पवार असंच उत्तर देणार ना, असंच उत्तर देणार अजित पवार. ते काय दिलं ऐकायचं तुम्हाला? बघा. मला एक कळत नाही रे. मी सकाळपासून काम करायचं आणि तुम्ही ह्याला काम केलं बोलला आणि त्याला काय बोलला. मी तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही. मी पण मला संविधानाने काही बोलण्याचा अधिकार दिला. मी पण काही शपथ घेतलेली आणि मी काम करत असतो ते समाजाच्या भल्याकरता काम करत असतो. त्या भागामध्ये सुविधा देण्याच्या करता काम करत असतो. असाच पानसट प्रश्न अजित पवारांना विचारला होता, जो फडणवीसांना विचारला. तुम्हाला काय वाटतंय? राज ठाकरे उद्धव ठाकरेच्या भेटीला गेले. नशीब अजित पवारांनी फेटा काढलेला नव्हता, त्यामुळे ते असं गाडीतून बोलत नाही, तर बाहेर तोंड काढून अजित पवारांनी झापलं असतं. तो प्रश्नही ऐका आणि अजित पवारांचं उत्तरही ऐका. ठाकरे पण तुमच्या भेटीकडे कसं बघतायत दादा? खूप चांगलं बघतो. 20 वर्षानंतर मातोश्रीवर गेले राज ठाकरे. ठीक आहे ना, तो त्यांच्या घरातला प्रश्न आहे. आपण का
त्यांचे ते स्वतंत्र विचाराचे आहेत. त्यांनी काय करावं, भावाभावांनी तुझा भाऊ आणि तू जर वेगळे 20 वर्ष राहिला नंतर त्यांनी एकत्र आले तर उलट आनंद व्यक्त केला पाहिजे. त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे? अरे बस ना बाबा. दोन्ही पॉवर एकत्र येण्याची देखील महाराष्ट्र वाट बघतो. 2 मिनिटं. आणि काकांच्या बरोबर पाठोपाठ पुतण्या सोबत येईल असं आता चर्चेनंतर अशी काही चर्चा झाली आज, राजकीय काही चर्चा. सर्वांना शुभेच्छा. ऐकलं कसं वाटतं? म्हणजे तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं. आता कसं वाटतंय? गोडगोड वाटतंय. म्हणजे अजित पवारांच्या पद्धतीनं फटकावून लावतात. म्हणजे त्या सरपंचाला अजित पवार काय बोलले होते हे जरा नीट बघणं आवश्यक आहे. म्हणजे मला तर प्रश्न पडलाय आता की या राजकारण्यांच्या या गप्पांना, सरकारमधल्या माणसांच्या किंवा न सरकारमध्ये नसलेल्या माणसाच्या गप्पांना शूट करून बातम्याचं स्वरूप देण्याची वेळ आली की काय आता माध्यमांवर? रस्त्यावर चालत चालत बोललेल्या ती बघा ते काय नेमकं झालं होतं ते. असू द्या साहेब. आम्ही धरणं करताना मंदिरात जातात की नाही? धरणं करताना मंदिरात जातात. भरपूर आहे. तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो. मला काय करायचं काय सगळं आपलं वाटोळं झालं. आपली इंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर. माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये. बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय? ह्याच्यामुळेच बघतोय. मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आम्ही कुठं तुम्हाला पाहिलं ना, झापलं, पार त्याची वाट लावली. हे सगळ्या असल्या गोष्टी मांडायच्या, असल्या गोष्टी बोलायच्या की मग तुम्हाला शिव्या खाव्या लागतात. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या विषयामध्ये एक प्रश्न विचारला म्हणून पत्रकारांचे आभार मानले आणि सांगितले मी धन्यवाद देतो. एक तरी शेवटी प्रश्न तुम्ही मला विचारला चांगला आणि लोकांच्या कामाचा. तो प्रश्न आणि फडणवीसांचं ते उत्तर दोन्ही आहे का? मेट्रो तुम्ही आला आहात. महामेट्रो संदर्भात काय निर्णय झाला? न्यू मेट्रो असेल किंवा आणखी काही न्यू मेट्रो जे आहेत, न्यू जनरेशन मेट्रो संदर्भात काय झालं? मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही शेवटी महत्वाचा प्रश्न मला विचारला. जो खरा जनहिताचा प्रश्न आहे तो शेवटी का होईना या ठिकाणी तुम्ही विचारला, त्याबद्दल तुमचे आभारही मानतो आणि तुमचं अभिनंदनही करतो. ऐकलं? म्हणजे एक बरा होता, बाकी सगळ्यांची प्रश्न मात्र अशी बोगस होती. काय विचारावं कळलं पाहिजे ना. कळलं तरी पाहिजे की आपण पुण्यातले पत्रकार, आपण मुंबईतले पत्रकार, म्हणजे आपल्याला तिसरा पाय आला आहे, तिसरा हात आला आहे किंवा चतुर्भुज झालेलो आहोत, एक्स्ट्रा डोकं आलंय. या स्वरूपाच्या ज्या भ्रामक कल्पना या हातात बूम धरलेल्या बूमधारी दंडुकाधारी तरुणींच्या मध्ये आल्यात ना, त्याला जरा कुठेतरी बाजूला काढणं आवश्यक आहे. आमच्यासारख्या युट्यूबरचा जन्म होतो आणि आम्ही बोलू लागतो, लोक आम्हाला यशस्वी करतात. त्याचं कारण हे आहे, तुमच्या हाती अधिकृत दिलेली जबाबदारी तुम्ही एवढ्या बोगस पद्धतीने निभावता आहात, PR केल्यासारखं, आणि आमच्यावर ठपके ठेवता. आणि आमच्यावर ठपके की तुम्ही एकाचीच बाजू उचलून धरता, एकाचीच बाजू तळी लावून धरता. अरे तुम्हाला कोणत्याच बाजूनी उचलता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे ना. भुंक म्हणलं की भुंकणारे, बिस्किट टाकल्यावर भुंकणारे, चहा बिस्किटवाले म्हटलं की राग येतो आणि आमच्याशी बोलता. माझं पुन्हा तेच मत आहे माझं. तुमची नियुक्ती ही कुठल्या तरी चॅनलच्या इस्टॅब्लिशमेंटवर झालेली आहे. त्या चॅनलचा अजेंडा चालवा, तुमचा नको. आणि मी अत्यंत असभ्य शब्दात सांगत असतो की चला, आमच्या पोटातलं लेकरू हिंदुत्ववाद्यांचं आहे, हे जाहीरपणे तर आम्ही कबूल करतो. तुमचं कुणाचं आहे तुम्हाला कळतच नाहीये, हा प्रॉब्लेम आहे ना. याचं कारण असं आहे की आम्हाला करायचंय काय याची जाणीवच नाही आहे, बघायचंच नाही आहे. फक्त आम्हाला यातून वाद वाढवायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, याच्या पलीकडे काही करायचं नाहीये. किमान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर, मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर समजून घेऊन तरी आपली इज्जत निघते आहे हे पत्रकारांच्या लक्षात येईल का? येणार नाहीये, पण येईल का म्हणून सांगणं तरी माझं काम आहे. नमस्कार.